आज आपण सराव संच 4.5 मधला 5वा प्रश्न बघत आहोत। a अधिक b अधिक c a वजा b अधिक c a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक c चा वर्ग हे पारंपरिक किमतीनुसार दाखवायचे आहे। त्यामध्ये a अधिक b अधिक c a वजा b a मायनस b प्लस c हे जसं तसं आपण इथे खाली लिहून घ्यायची। हे उदाहरण जसं तसं खाली लिहायचं, त्याच्यानंतर इथे त्याची फोड करायची। a अधिक c इथला a अधिक c इथे लिहिला, जो हा b तो इथे घेतला, परत a अधिक b हे दोन टाइम मध्ये लिहून घ्यायचं। नंतर हा जो b आहे तो इथे लिहायचा आणि a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक c चा वर्ग हे a वर्ग b वर्ग आणि c वर्ग ही मेथड जशी तशी खाली प्रमाणात उतरत राहायची। a अधिक c हा जो आहे पण इथे काय केलं, ब्रॅकेट केला वर्ग केला, ब्रॅकेटचा वर्ग, आणि जो हा b आहे b चा वर्ग बरोबर a वर्ग b वर्ग आणि c वर्ग। मग a चा वर्ग अधिक 2ac c चा वर्ग वजा b चा वर्ग हा इथे लिहिला, a चा वर्ग घेतला बरोबर 2ac 2a आणि c हा a आणि c जसं जसं इथे लिहिला। नंतर परत मी हा c चा वर्ग वजा b चा वर्ग घेतला, परत a वर्ग b वर्ग आणि c वर्ग। मग हा 2ac हा जसं जसं इथे लिहिला 2ac बरोबर b चा वर्ग अधिक b चा वर्ग, जे हे 2b हा b आणि हा b तो इथे लिहून घेतला, b चा वर्ग अधिक b चा वर्ग बरोबर 2ac, जो हा 2ac आहे इथे लिहिला 2ac आणि b चा वर्ग आणि b चा वर्ग, b किती झाले म्हणजे किती b आहे तर 2b, म्हणून इथे काय केलं मी 2b आणि तसं तसं तो b चा वर्ग वरती लिहिला। जो आपला a आणि c पहिल्यापासून मी सांगत आली तुम्हाला, जो हा ac आहे तो आपला ac इथे आला आणि b चा वर्ग लिहून घेतला, काय लिहिलं मी b चा वर्ग। मग आपल्याला ज्या गोष्टीनुसार दाखवायला लावल्या होत्या हे समान आहेत की नाही पारंपरिक पद्धतीनुसार, तर आपल्या किमती दाखवण्याप्रमाणे समान आले ते a b आणि c, म्हणजे a च्या वर्ग b च्या वर्गानुसार ac काढला आहे। म्हणजे आपलं जे हे उदाहरण आहे ह्या उदाहरणामध्ये a वर्ग b वर्ग आणि c वर्ग जे हे वर्ग आहे ह्या वर्गानुसार आपण याची किंमत दाखवलेली आहे। कारण आपल्याला याची काही फोड करायची नाही, आपण फक्त इथे फोड केलेली आहे, त्याची इथे आणि इथे फोड करून घेतली, त्याचं इथे डिवाइड केलं आणि इथे त्या पद्धतीमध्ये आपण त्याला वर्ग टाकत आलेलो आहे। अशा प्रकारे आपण 5वा प्रश्न सॉल्व्ह केला आहे। आता आपण बघत आहोत 6वा प्रश्न। आता आपण बघत आहोत प्रश्न 5वा। प्रश्न 5वा काय, याच्यामध्ये काय करायला प्रश्न 5व्या मध्ये सिद्ध करा म्हणजे काय करते इंग्लिश मध्ये प्रूफ करायचं, एकरूप आहे का नाही त्या संख्या दाखवायच्या आहेत। म्हणजे आपल्याला ह्या संख्या एकरूप आहे का नाही ते बघत आहोत आपण, बरोबर का नाही। मग इथे बघा a चा छेदी b बरोबर b छेदी c abc हे काय आहे सिद्ध आहे, हे करायचे सिद्ध आहे का नाही ते करायचे आपल्याला, बरोबर की नाही, म्हणजे प्रूफ करायचे। मग a छेदी b बरोबर b छेदी c बरोबर k, आता मी इथे k घेतला म्हणजे k बरोबर आपल्याला काय करायचे ते सिद्ध करायचं आहे। a बरोबर bk and b बरोबर ck, म्हणजे तुम्हाला इथे समजलं का a बरोबर काय घ्यायचंय मला k घ्यायचंय, ओके, आणि b बरोबर मला काय घ्यायचंय kच घ्यायचं आहे। म्हणजे इथे मी bk घेतला आणि b बरोबर पण मला ck घ्यायचंय, बरोबर, म्हणजे इथे काय घ्यायचंय k घ्यायचंय। जसं आपल्या खालच्या मांडणीमध्ये k येणार आहे, म्हणून कन्फ्यूज न होता k आला कुठून तर वरती मी तुम्हाला दाखवलेलं आहे की a बरोबर आपण k घेणार आहे, b बरोबर पण आपण k घेणार आहे, म्हणजे bk आणि ck। कन्सेप्ट क्लियर झाली इथे। आता बघा a बरोबर ck k आणि ck चा वर्ग। मग बघा पहिल्या मेथड मध्ये मी a b c a c, मग ck चा वर्ग ck c ब्रॅकेट कंप्लीट ck वजा c, मग sin k चा वर्ग, जो हा k आणि c चा 1 घेतला, k चा वर्ग अधिक k अधिक 1 c, हा जो c आहे तो इथे लिहिला आणि k वजा 1 आला, बरोबर। मग c चा वर्ग k चा वर्ग अधिक k अधिक 1 k वजा 1, जशी ही मेथड आहे तशी मी तशी ती खाली उतरवली आणि इथे 1 2 3 k म्हणून k चा घन आला। जो हा c आहे c चा वर्ग जसं तसं केला आणि k चा घन वजा 1, मग a चा घन वजा b चा घन a वजा b चा वर्ग अधिक ab अधिक b चा वर्ग, मग ab वजा c चा वर्ग ck चा वर्ग वजा ck वजा c चा वर्ग, c चा वर्ग k चा घन वजा
आणि याच्यावरून ह्या मेथडवरून आणि ह्या मेथडवरून असं सिद्ध होतं की a + b + c b - c आणि a b - c हे काय केलं आपण सिद्ध केलं म्हणजे प्रूफ करून दाखवलं जी आपली ही जी मेथड आहे a b c याच्यावरती a b c हे सिद्ध करून दाखवलेलं आहे समजलं अशा प्रकारे हे आपण पाचवाही प्रश्न चांगल्या रीतीने म्हणजे सोप्या रीतीने सॉल्व्ह केलेला आहे यात काही क्वेरी असेल तर मला तसं सांगा आता आपण बघत आहोत प्रश्न आपण पहिले बघितला प्रश्न पाचव्या मधला आपण जो पहिला प्रश्न आहे तो आपण इथे सॉल्व्ह करून दाखवला आहे त्यातले 3 प्रश्न आहे दुसरा आणि तिसरा जो मी पहिला सॉल्व्ह केलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही दुसरा आणि तिसरा सॉल्व्ह करा काही अडचण असेल तर तसं तुम्हाला कमेंट मध्ये सांगा आता आपण बघत आहोत सहावा प्रश्न बघा काय x + y छेदी x - y x चा वर्ग वजा y चा वर्ग छेदी x वर्ग y वर्ग मध्यम प्रमाणपद काढा ह्या संख्येचे आपल्याला काय काढायचं आहे मध्यम प्रमाणपद काढायचं आहे बघा x + y छेदी x वजा y x वर्ग वजा y वर्ग x वर्ग y वर्ग ही मेथड जशी तशी खाली घ्यायची x चा वर्ग बरोबर सॉरी m चा वर्ग m म्हणजे मध्यम पद बरोबर x + y x वजा y गुणिले x चा वर्ग वजा y चा वर्ग x वर्ग y वर्ग आता हे मी इथे ब्रॅकेट मध्ये टाकले आणि हे दोन टाइम मी इथे लिहिलेलं आहे एकदा प्लस आणि एकदा मायनस मध्ये केलेलं आहे मग आता एकदा प्लस मध्ये आणि एकदा मायनस मध्ये म्हणून मी काय केलं एकच घेतलं x + y चा वर्ग आणि x वर्ग आणि y वर्ग इथे गुणलं तरी तसंच येत असतं म्हणून x चा वर्ग आणि y चा वर्ग तर आता इथे x ब्रॅकेट मधून काढल्यानंतर वर्ग हा आपण काढून टाकतो म्हणून x + y येतं आणि x वर्ग y वर्ग इथे घ्यायचा x आणि y म्हणून आपलं मध्यम प्रमाणपद काय निघालं आहे x + y छेदी x y x + y छेदी x y अशा प्रकारे आपण सहावा प्रश्न सोडवलेला आहे सोप्या रीतीमध्ये यात अवघड पण काहीच नाही एकदम जशी तशीच मेथड मी खाली उतरवलेली आहे फक्त जे वर्ग आहेत ते वर्ग आपण इथे काढलेले आहे याच्या अगोदर पण आपण अशा मेथड सॉल्व्ह केलेल्या आहे 4.2 मध्ये 4.3 मध्ये पण ह्या मेथड होत्या त्या आपण इथे सॉल्व्ह केलेल्या आहे अशा सोप्या रीतीने आपण हा प्रश्न कंप्लीट केलेला आहे 4.5 जो मी प्रश्न 5वा तुम्हाला शिकवलेला आहे प्रश्न 5व्या मध्ये दुसरा आणि तिसरा मी इथे एक्सप्लेन केलेला नाहीये त्यात तुम्हाला जर काही क्वेरी आढळली असेल त्यात काही क्वेरी येत असेल किंवा सॉल्व्ह करण्यात प्रॉब्लेम येत असेल तर मी तसं मला कमेंट मध्ये सांगत चला आणि व्हिडिओ नवीन माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा त्याच्यावर